सुख करता दुख हरता वार्ता विघ्नाची दुर्वे पूर्वे प्रेम कृपादयाची सर्वांगी सुंदर वटशेंदुराची कंठी झळके माळ मुक्तापणाची जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान चरणे मात्रे मान कामना स्फुरती जय देव रत्ना खचिता परा गौरी कुमरा चंदनाची ओटी कुंकुम केशरा हिरे दलिता मुकुट शोभतो भरा ऋण चलते नो पुरे चरणी गागरिया जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान चरणे मात्रे मान कामना स्फुरती जय देव लंबोदर पीतांबर परिवर वंदना शरण सोंड वक्र दृंड त्रिनयना दात्रामाचा वाटपाहे सदना संकष्टी पावावे निर्वाणी रक्षा सुरवर वंदना जय देव जय देव जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान चरणे मात्रे मान कामना स्फुरती जय देव गजानन महाराज की जय। चरित्र फार गोड आहे, फार महत्वाचं आहे आणि अत्यंत प्रेरणादायी आहे. कथेसारखे याच्यामध्ये भाग नाहीयेत, याच्यामध्ये प्रत्येक संतांचं चरित्र येणार आहे. मग त्याच्यामध्ये आज जे चरित्र आपण ऐकणार आहोत ते भोलेनाथांचे रुद्र अवतार, श्री त्र्यंबकेश्वर भगवंताचे अवतार, ज्यांनी त्र्यंबकेश्वर भगवंताने स्वतः जो अवतार घेतला त्या अवताराचं नाव आहे निवृत्तीनाथ. मग त्या निवृत्तीनाथांचं चरित्र खूप गोड आहे आणि जेव्हा संत चरित्र माणूस ऐकतो, अभ्यासतो तर त्याच्या अंतःकरणामध्ये एक वेगळा वलय निर्माण होतो. हे संत चरित्र ज्याने पद्धतशीर ऐकलं त्याच्या जीवनातला मान अपमान मितूपण भांडणं अबोल सर्व निघून जातं. का? कारण संत ते शिकवतात. जगतामध्ये एकही संत असा झाला नाही की लोकांनी त्याला मारलं नाही, असा एकही संत नाही की लोकांनी त्याचा अपमान केला नाही, असा एकही संत नाही की लोकांनी त्याच्यावर थुंकलं नाही, असा एकही संत नाही की त्याच्या जोडीमध्ये शेण टाकलं नाही, असा एकही संत नाही की लोकांनी त्याला बदनाम केलं नाही. बदनाम झाले, शेण जोडीमध्ये घेतलं, अंगावर थुंकणं घेतलं, लाता खाल्ल्या लोकांच्या, बाया पाठवल्या की याच महाराजांचा या बाईच्या पोटात गर्भ आहे, इतक्यापर्यंत अपमान सहन केला संतांनी. पण एवढा अपमान झाल्याच्या नंतर, एवढे बदनाम झाल्याच्या नंतर, एवढा मार खाल्ल्याच्या नंतर सुद्धा देवाची भक्ती ज्यांनी सोडली नाही ते खऱ्या अर्थाने संत पदाला प्राप्त होता. आणि म्हणून या ठिकाणी आपण त्यांची कथा श्रवण करण्यासाठी बसलेलो आहे आणि मी सांगण्यासाठी इथं उपस्थित आहे. संत चरित्र फार कठीण आहे सांगायलाही आणि ऐकायलाही, पण मला तुमच्यावरती इतका भरोसा आहे की गेल्या 5-6 वर्षामध्ये तुमची ती ज्ञानाची लेवल नक्कीच वाढली असेल. तुम्हाला गप्पा ऐकायच्या नाही, तुम्हाला विनोद ऐकायचा नाही, तुम्हाला खरोखर देव ऐकायचा आहे. आणि कथेचा टाइम खूप कमी आहे, 1.5 ते पावणे 2 तास कथा आहे, कारण हे संत चरित्र हे जास्त वाढवता येत नाही. माझी विनंती असेल कार्यकर्त्यांना, आजचा दिवस उशीर झाला हरकत नाही, पण जर काल कार्यकर्त्यांपैकी कोणी उशीर आलं तर मग त्याने जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. तुम्ही या गोष्टीला जबाबदार आहे, तुम्ही आयोजक आहे, तुम्ही नियोजक आहे, तुम्ही पहिले मंडपात पाहिजे. तुम्ही आल्याच्या नंतर ही कथा तुम्ही ठेवली त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगणार आहे, तुम्ही नाही दिसले तर मग आम्ही इथं शांतपणे असं बसू. या कथेला अगदी वेळेवर ज्यांनी माझ्या शब्दाला होकार दिला, जे ऑर्गन वाजवत आहे हरिभक्तीपरायण इंजिनियर चेतन महाराज उंदीर खेडेकर, त्यांच्या बाजूला बसलेले हरिभक्तीपरायण भागवत महाराज तोरनाडेकर आहेत, त्यांच्या बाजूला असलेले एक वेल एज्युकेटेड व्यक्ती संकेत महाराज तबला वादक आहे, त्यांच्या बाजूला ऋषी महाराज बरोबर ना, भूषण महाराज पॅड वादक, त्याच्यानंतर राजेंद्र महाराज आहेत, महेंद्र महाराज आहे, नितीन महाराज आहे. ही सगळीची सगळी मंडळी तुमच्या प्रेमापोटी आज या ठिकाणी उपस्थित आहे.
या बाकीच्या कथांमध्ये खूप बोरपणा आहे, मग कुठली कथा असू द्या, पण संतांच्या चरित्रामध्ये एक आनंद वेगळाच आहे. तुम्ही ऐकणार ना, तुम्ही सांगणार महाराज तुम्ही सांगत राहा, आम्ही ऐकत राहतो. आज पहिल्या दिवसाच्या संत चरित्राची एक छोटीशी कथा समर्थ रामदास स्वामी यांच्यापासून आज आपण कथेला सुरुवात करणार आहेत. आणि हे भाग खूप छोटे छोटे, त्याच्यामुळे ऐकायला खूप छान आहे. त्याच्यानंतर सावता साऊंडचे प्रोप्रायटर पंढरीनाथ बुवा तेही आज कथेला उपस्थित आहे, त्यांचे चिरंजीव आहे. इथं बसलेला प्रत्येक माणूस माझा आहे आणि मी तुमचा आहे. इथं बसलेली प्रत्येक माता भगिनी माझी, मी तुमचा भाऊ आहे. पृथ्वीकडे फार कमी दिवस बाकी आहे. मी दरवर्षी सांगतो तुम्हाला, खूप कमी दिवस आहेत पृथ्वीकडे. हा जो पाऊस तुम्ही बघताय, हे जो तुम्ही अंधकार बघताय, हा जो तुम्ही ब्रह्मांडात ओलावा बघताय, हे माणसाच्या पतनाचे एक फार मोठे संकेत आहे. 166 दिवसाच्या नंतर पृथ्वीवरती एक ग्रह पडणार आहे. तुम्ही बघा, तुम्ही सांगणार तुम्ही कथेमध्ये असं का सांगता, कारण मला माहिती आहे अंत पृथ्वीचा बघ आला, योगे चालले जर जर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. आज तरुण पोरांनी फार मेहनत घेतली बिचाऱ्यांनी. आज तुम्ही आनंद घेतला, डीजे होता, तुम्ही नाचत होते, आनंद आम्हाला होत होता की आमच्या माता भगिनी रोज दिवसा उठल्या का तेच काय भाजी करू, भांडे घासणं, कपडे धुणं, काबाड कष्ट करणं. पण कधीतरी असं मन मोकळेपणाने नाचता यावं याच्यासाठी खूप कमी वेळ भेटतो. त्याच्यामुळे आपण हरिपाठ आणि काकडा त्याच्यात वाढवलेला आहे की रोज निवांत 1 तास नाचा, सगळं विसरून जा. कोण काय बोललं, कोण काय म्हणतं, कोण मेलं, कोण जन्माला आलं, काही लोक पोसायला थोडी आता हसायचं, कोदायचं, मनसोक्त जीवन जगायचं. आणि मी म्हणत नाही, हे सुद्धा संतच म्हणतात. तुका म्हणे हासे जना, तुका म्हणे हासे जना, तुका म्हणे हासे जना, तुका म्हणे हासे जना. नाही कान तये ठाई, नाही कान तये ठाई, तुका म्हणे हासे जना, तुका म्हणे हासे जना. नाही कान तये ठाई, नाही कान तये ठाई, तुका म्हणे हासे जना, तुका म्हणे हासे जना. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. तुका म्हणे हासे जन, नाही कान तये ठाई. कोणी हसतय हसू द्या, कोणी निंदा करतय करू द्या, कोणी वंदन करतय करू द्या, तुम्ही तुमचं काम करत राहा. हे संत चरित्र आहे. संतांचं चरित्र का निर्माण झालं महाराज? ज्याचं चारित्र्य असतं त्याचं चरित्र निर्माण होत असतं. ज्यांचं चरित्र आहे त्यांचं चारित्र्य होतं. त्यांनी जर पाप केलं असतं, ते जर वाईट वागले असते, तर आज त्यांचं चरित्र आपण ऐकायला या धर्म मंडपामध्ये कदाचित बसलो नसतो. समर्थ रामदास स्वामी जय जय रघुवीर समर्थ. समर्थ रामदास स्वामींच्या जीवनामध्ये एक नियम होता, आणि संतांच्या जीवनात नियम असले पाहिजे. ही संत सांगतात, नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. आज या ठिकाणी तुम्ही जितके लोक बसलेले आहेत नाही, इतकी भाग्यवान मी सांगू शकत नाही. श्रावण महिन्यामध्ये संतांची स्तुती तुम्हाला ऐकायला भेटणार आहे. याच्यानंतर पृथ्वीचा विनाश जरी झाला तरी तुम्ही सगळेचे सगळे वैकुंठातच जाणार, कारण तुम्ही संत चरित्र ऐकून मरणार आहेत. संत चरित्र हे 1000 कथांमध्ये एकच वेळा होतं, परत परत होत नाही. आणि 10,000 गावांमध्ये एकाच गावामध्ये संत चरित्राची कथा होते. नाही तर हे चरित्र फार कठीण आहे. पण आपण हिम्मत केली, मला तुमच्यावर भरोसा आहे की तुम्ही हे ऐकू शकतात. हे सर्वसामान्य लोकांचं काम नाहीये. हे काही नारायणाची पोथी नाही की कशी वाचली सोडून दिली.
समर्थ रामदास स्वामी 5 घरं भिक्षा मागायची, मिळालं तर खायचं, नाही मिळालं तर उपवास धरायचा. समर्थ रामदास स्वामी कोणत्याही गावात गेले का बाया त्यांना वाढतच नव्हत्या. आमच्या महिला मातांमध्ये एक दोष आहे. कोणता? त्यांना रावण आहे का साधू आहे हे ओळखताच येत नाही. रावणाला साधू म्हणता, साधूला रावण म्हणता. कोणी एखादा फकीर जर दारासमोर आला तर त्याच्याशी प्रेमाने बोला. बाया प्रेमाने तर बोलतच नाही. चांगले हातपाय सलामत आहे, चांगला तरुण दिसतो, काम करायला का, रोग आला का, भीक मागून खातो, बोलू नका. करता आला तर मान करा, नका करू, अपमान होणार नाही याची काळजी घ्या. समर्थ रामदास स्वामींनी आवाज दिला, भिक्षाम देही. तिसऱ्या घरामध्ये एक सरळा सारवण करत होती म्हातारी. 4 घरं भिक्षा मागून आलेले होते. समर्थ रामदास स्वामींच्या जोडीमध्ये कोणत्याच बाईने एक भाकरीचा तुकडा सुद्धा टाकला नाही. तुमच्याकडून जर संतांची सेवा झाली नाही जीवनामध्ये तर जीवन वाया गेलं असं म्हणायला काही हरकत नाही. कारण सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला सांभाळणारा, मार्गदर्शन करणारा आणि जीवनाचं कल्याण करणारा या जगतात जर कोण असेल तर तो साधू असतो. फक्त तो ओरिजिनल असला पाहिजे, तो निर्मोही असला पाहिजे, निस्वार्थी असला पाहिजे, खरं बोलणारा असला पाहिजे, चुकीला चुकी, चांगल्याला चांगलं म्हणणारा हा संत असतो. तुकाराम महाराजांनी छत्रपतींना झापून टाकलं होतं, असाल तुम्ही छत्रपती. कारण छत्रपतींना कीर्तन ऐकून असं वैराग्य तयार झालं होतं की युद्ध करायचं नाही, मला सुद्धा साधू व्हायचंय. तुकाराम महाराज म्हणे, तुमचा जन्म साधू होण्यासाठी नाही झालाय, तुमचा जन्म हा अन्यायाच्या विरोधात प्रतिकार करण्यासाठी झालेला आहे आणि तुम्ही ते केलं पाहिजे. समर्थ रामदास स्वामींनी 4 घरांमध्ये भिक्षा मागितली पण कोणत्याच बाईने भाकरीचा तुकडा टाकला नाही आणि दरवाजा लावून घेतला. 15 दिवस झाले असंच चाललेलं होतं. गेल्या 15 दिवसापासून रामदास स्वामींनी एक घासही खाल्लेला नव्हता. ओरिजिनल संत होते. 5व्या घरामध्ये आवाज दिला, भिक्षाम देही. त्या बाईने काही बघितलं नाही. स्वामींना असं वाटलं आता हेही घर गेलं तर आजही उपवास, उद्याची एकादशी. एकदा आवाज देऊन बघू, माता भिक्षाम देही. त्या बाईने विचार केला, 4दा याला मी इग्नोर केलं तरी 5व्यांदा आवाज देतोच आहे, याला काहीतरी दिलं पाहिजे. काय घेता महाराज? तुम्ही जे देणार ते घेऊ. माझं जास्त शहाणपणा करताय का? आणि सडा सारवण करत असताना म्हातारीने हातातला शेणाने भरलेला पोतारा रामदास स्वामींच्या छातीवर मारून फेकला. हे घ्या. आत्ताचा जर साधू राहिला असता ना, घरात घुसून आणलं असतं त्या म्हातारीला. पण 15 दिवसापासून काहीच मिळत नव्हतं. आज कमीत कमी पोतारा का होईना मिळाला, चला भाकर उद्या मिळेल असा विचार केला त्या संतांनी. दया, क्षमा, शांती तेथे देवाची वसती. राग केलेला देवाला आवडत नाही, क्रोध केलेला देवाला आवडत नाही. मग आता याच्यावर काय राग करायचा? समर्थ रामदास स्वामींनी तो पोतारा घेतला, जोडीमध्ये टाकला आणि तसेच निघाले. आता हीच देवाची इच्छा असेल तर मी कोण त्याला विरोध करणारा? समर्थ रामदास स्वामींच्या चरित्रावरून तुम्ही का सुरुवात केली महाराज? कारण हेच समर्थ रामदास स्वामी हनुमंताचे अवतार आहे, हेच हनुमंत रुद्राचे अवतार आहे, तेच रुद्र त्र्यंबकेश्वराचे अवतार आहे, तेच त्र्यंबकेश्वर निवृत्तीनाथांचे अवतार आहे. ही श्रृंखला आहे, म्हणून इथून सुरुवात केली. समर्थ रामदास स्वामी गंगा काठावरती आले. रामदास स्वामींनी तो जोडीमधून शेणाचा पोतारा काढला, त्याला स्वच्छपैकी धुतला, त्याला मस्तपैकी वाढवला. संध्याकाळी त्या कपड्याला व्यवस्थित घेतला आणि त्या कपड्यामधून समर्थ रामदास स्वामींनी एक दोरा ओढला आणि तो दोरा ओढला आणि पोतारा ठेवून दिला आणि त्या दोऱ्याची मस्तपैकी वात तयार केली. ती वात दिव्यामध्ये लावली, दिवा पेटवला
आणि हनुमंतरायांच्या रामांच्या मंदिरामध्ये तो दिवा पेटवून समर्थ रामदास स्वामींनी हात जोडून मागितलं, काय? हे परमात्मा, आज तुझ्या मंदिरामध्ये जो दिवा लागलेला आहे त्या दिव्याची जी वात आहे ही माझी नाहीये, ही वात गावातील त्या म्हातारीची आहे आणि त्या म्हातारीमुळे आज तुझ्या या मंदिरात दिवा लागला. तर हे परमात्मा, जेव्हा केव्हा ती म्हातारी मरेल तेव्हा त्या म्हातारीला माझं पुण्याचा वाटा घेऊन त्या म्हातारीला तू वैकुंठाची प्राप्ती करून दे. आपल्या जोडीमध्ये पोतारा फेकल्याच्या नंतर सुद्धा तिने स्वर्गात जावं अशी इच्छा करता त्यांचं नाव संत असतं आणि ते चरित्र आपण आज ऐकणार आहे. असाच जर आमच्या जोडीमध्ये कोणी शेणाचा पोतारा फेकला असताना आम्ही तोंड बघितलं नसतं त्या बाईचं, शिव्या दिल्या असता, शाप दिला असता. म्हणून आम्ही संत नाहीये, आम्ही महाराज आहे. समर्थ रामदास स्वामींचं चरित्र हे फार मोठं आहे. संतांच्या जीवनाचा संघर्ष जर तुम्ही ऐकला ना, आज तुम्ही एकही न रडता घरी जाणार नाही. रोज तुम्हाला रडायचं, ज्या त्या तयारीने इथं तुम्ही यायचं. समर्थ रामदास स्वामी त्या दिव्याजवळच बसले. रात्र कशी काढली असेल याचा इलाज एखाद दिवशी तुम्ही उपाशी झोपून बघा, तेव्हा तुम्हाला कळेल. ते पोटामध्ये अन्न नसताना घड्याळाचा काट्याचा आवाज हा कानामध्ये कसा रुततो, टुचतो. कसा तरी दिवस रात्र पास करून समर्थ रामदास स्वामींनी आपला उदरनिर्वाह भागवला. पण एवढं दुःख भोगून सुद्धा कोणाला कधी वाईट बोलले नाही, कधी कोणाला शिव्या दिल्या नाही, कधी कोणावर रागवले नाही. आणि शेवटी समर्थ रामदास स्वामी आपला हा देह ठेवून जगातून निघून गेले. आणि तेव्हा जगाने त्यांचं मंदिर बांधलं, भंडाऱ्या दिल्या, वाऱ्या केल्या, पण याला काही अर्थ नाही.